15 फेब्रुवारीला श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण भारतभरामध्ये साजरा करण्यात आला। त्याच अनुषंगाने अमरावती शहरात सुद्धा प्रत्येक गजानन मंदिरांमध्ये विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवून हा प्रकट दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। सकाळपासूनच भाविक भक्तांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी प्रत्येक मंदिरांमध्ये रांगा लावल्या। हार पुष्प घेऊन भाविक श्रींजवळ नतमस्तक झाले। त्याच अनुषंगाने अमरावती शहरातील वकील लाईन येथे सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रींचा प्रकट दिन मोठ्या हर्ष उल्हासामध्ये व भक्तिभावात साजरा करण्यात आला। सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले। श्रींची भव्य अशी मिरवणूक परिसरामध्ये काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये श्रींची पालखी परिसरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली। महिला पुरुष या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। वाजत गाजत ही श्रींची पालखी निघाली। महिलांनी जागोजागी श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर सुंदर अशा रांगोळ्याही काढल्या। तसेच अमरावती शहरातील विविध मंदिरांमध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून धार्मिक कार्यक्रम राबवून हा श्रींचा प्रकट दिन उत्सव मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला। चालू आहे त्याचप्रमाणे अमरावती शहरातील मोतीनगरात सुद्धा गजानन महाराज मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये श्रींचा प्रकट दिन साजरा करण्यात आला। यावेळी परिसरातील भाविक भक्त श्रींचे दर्शन घेतले तथा विविध कार्यक्रमाचेही या मोतीनगरातल्या गजानन महाराज मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते। सोबतच संपूर्ण अमरावती शहरातील गजानन महाराज मंदिरांमध्ये श्रींचा हा प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला। अवतारं संसारसारं विजेन्द्रान् रामकान्तं ज्ञानविन्दे भवन्वामि प्रसन्नवान् उदारमाला कपालकाय कपालमाला शङ्कराय रामराय रामराय नमः शिवाय नमः शिवाय आनंद पूजन भाविवाय नमः गुणामा विशाल रत्मय यंदाही वर्ष 8वे वर्ष 7वे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या इथं प्रगट दिनाचा दरवर्षी जो कार्यक्रम होतो हा मोठ्या प्रमाणात होतो। विजय ग्रंथ पारायण हे मागच्या वर्षापासून आपण चालू केलेलं आहे आणि हे दुसरं वर्ष आहे आणि वर्ष हे झालेले आपल्या 6 वर्ष कंप्लीट 7वं वर्ष आहे। आणि याला जो आहे आमच्या मंडळाचे जे शिष्टमंडळ आहे हे सर्वजण सहकारी सर्व सहकार्य करतात। मोतीनगर रहिवासीसुद्धा आणि महिलासुद्धा आजूबाजूचे नगरसुद्धा आम्हाला सहकार्य करतात व सर्वतोपरी हा कार्यक्रम शेवटापर्यंत
आम्ही चांगल्या परीनं नेऊन ठेवतो. आणि आज सायंकाळी आज सकाळपासून 7 वाजतापासून पारायण चालू झालं होतं, तर आता पारायण संपलेलं आहे. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. हो, आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने आपल्या घरच्या गायी घेतल्या आणि रानामध्ये त्या ठिकाणी खेळ खेळायला लागले. अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. कोणते कोणते खेळ खेळले? हे हुतू तू तू, हुतू तू तू, हुतू तू तू, ज्या बाबांमुळं हा काला तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. एक वेळा त्यांचं भजन म्हणा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. म्हणा सर्वांनी गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हात वर करा बरं सर्वांनी, हात वर करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. गजानन महाराज संस्थान समर्थ विवेकानंद कॉलनीमधून अध्यक्ष अजय जगताप बोलतो. 8 फेब्रुवारी शनिवारपासून आपल्या इथे संगीतमय रामायण आयोजित होतं. संगीतमय रामायणाला दररोज जवळपास 600 भक्त उपस्थित राहत होते. दररोज संध्याकाळी 7:30 ते 10 विविध प्रकारचे कार्यक्रम जसे मिर्झा एक्सप्रेस, भजन, वैरागकर साहेब नाशिक यांचे कार्यक्रम, दररोज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होते. विविध सामाजिक कार्यक्रमही या सप्ताहादरम्यान राबवण्यात आले. महाप्रसाद, कीर्तन, भागवत आदी कार्यक्रम विवेकानंद कॉलनीच्या गजानन महाराज मंदिरामध्ये घेण्यात आले, ज्यामध्ये अनेकांनी विदर्भ न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. विदर्भ न्यूज करिता अमरावतीवरून प्रदीप इंगोले. गजानन महाराज की अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक